कल्याण डोंबिवलीतील शिंदेंच्या खेळीमुळे आता मुंबईतही राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। शिंदेंच्या खेळीला शह देण्यासाठी मुंबईतही पडद्यामागे अनेक हालचाली सुरू आहेत। मुंबईत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आलेले आहेत। बहुमताचा आकडा 114, त्यामुळे आता भाजपला सत्ता स्थापनेसाठी अवलंबून राहावं लागणार आहे। शिवसेना शिंदे गटानं आपल्या सर्व नगरसेवकांना संभाव्य घोडेबाजार टाळण्यासाठी हॉटेलमध्ये हलवलेलं आहे। शिवसेनेनं भाजपकडे 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केल्याची चर्चा आहे। त्यामुळे मग आता भाजप ठाकरेंसोबत चर्चा करत असल्याचीही चर्चा होतीये। मुंबईत महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणास शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे, अशी देखील चर्चा रंगली। कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि चंद्रपुरात नेमकी काय स्थिती आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर सट्टेसाठी आता जुळवाजुळव केली जाते। कल्याण डोंबिवलीमध्ये जागा आहेत 122, बहुमताचा आकडा 62 आहे। सर्वात मोठा पक्ष ठरलाय शिवसेना 54 नगरसेवकांसह, भाजप दुसऱ्या स्थानी 50 नगरसेवक, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 नगरसेवक हे शिंदेंच्या गळाला लागल्याची देखील आता चर्चा सुरू आहे। तर उल्हासनगरमध्ये 78 जागा, बहुमताचा आकडा 40, सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजप 38 जागांसह, शिवसेना दुसऱ्या स्थानी आहे 36 नगरसेवकांसह, तर वंचितचे 2 नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं कळतंय। चंद्रपूरमध्ये 66 जागा, बहुमताचा आकडा 34, सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे, भाजप दुसऱ्या स्थानी आहे 23 जागांसह, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि वंचितचे मिळून 8 नगरसेवक आहेत। आणि या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, राज्यामध्ये सत्ता संघर्ष पार्ट 2 होतोय की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे, कारण आता महापौर पदी नेमकं कोण बसणार यावरून सध्या चर्चा सुरू झाल्यात। पक्षांकडून रस्सीखेच सुरू झालेली आहे। भाजप दावा करते महापौर पदावर, मात्र भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाहीये आणि जर आपला बहुमताचा आकडा गाठायचा असेल तर त्यांना इतरांची मदत लागणार आहे। शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मदत घेतली जाऊ शकते अशी चर्चा काय सध्या चर्चा रंगताना दिसतात ग्राउंडवर। परंतु या चर्चेचा इन्कार जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुठलीही चर्चा नाही आहे किंवा त्यांना भाजपला मदत होईल अशा प्रकारचं कुठलंही बोलणं आपल्यात झालेलं नाही। त्यामुळं या केवळ चर्चा आहे, केवळ चर्चा आहे, त्यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचं मत आहे। जरी महापौर कुणाचा होणार यावरून जरी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये अंतर्गत वाद असला तरी भाजप जो आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मदत घेईल असं काही वाटत नाही आहे। एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल मुंबईत, आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील पाहायला गेलं तर शिवसेना विरुद्ध भाजप अशाच प्रकारची दोन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त अंतर्गत वाद जो आहे तो पाहायला मिळतोय। उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल आणि मुंबई असेल, याच ठिकाणी सर्वात जास्त दोन्ही पक्षाचे नगरसेवक हे एकमेकांच्या मदतीशिवाय महापौराचा आकडा जो आहे मॅजिक फिगर गाठू शकत नसल्यामुळं आता दोन्ही पक्षांच्या मध्ये ही वादावादी सुरू झालेली पाहायला मिळते। महापौर पदाची वाटणी करायची झाली तर कोणत्या महापालिकेत कोण किती वर्ष राहणार या संदर्भात आहे, आणि त्याचबरोबर मुंबईत भाजप ही शिवसेना शिंदे गटाला 2.5 वर्ष देणार नाही असं देखील समजतंय, कारण जे माहिती समोर येते खास करून भाजपच्या गोटातून त्यामध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा मिळू नये अशाच प्रकारे प्रयत्न जो आहे तो भाजपच्या नेत्यांचा असल्याचं माहिती समोर येताना पाहायला मिळते। कृष्णात, जर शिवसेनेला या जागा वाटपामध्ये किंवा वाटा द्यायचा नसेल तर मग शिवसेनेची भूमिका देखील बदलू शकते। सोबतच जर भाजपकडे 2.5 वर्षांचं महापौरपद मागितलं जात आहे, भाजप त्याच्यावर स्पष्ट नकार देत आहे, तर भाजपची पुढची नेमकी खेळी काय असू शकते? भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये एक तोडगा निघू शकतो जो
शिवसेना आणि भाजप हे एकत्रितरित्या मुंबई महापालिकेत सत्तेवर असताना जो सत्तेतला वाटा झाला होता त्याप्रमाणे जसं महापौरपद हे शिवसेनेकडे होतं आणि उपमहापौरपद हे भाजपकडे होतं त्याप्रमाणे आता महापौरपद हे भाजपकडे असेल आणि उपमहापौरपद हे शिवसेना शिंदे गटाकडे असेल. त्याचबरोबर ज्या कमिट्या आहेत त्या कमिट्यांचं वाटप देखील तशा प्रकारचं असू शकतं. एक महत्त्वाची स्थायी समिती जी आहे ती कदाचित भाजपकडे असू शकेल. त्यानंतर शिक्षण समिती ही शिवसेना शिंदेकडे दिली जाऊ शकते. असे कमिट्यांचं वाटप जे आहे ते याप्रमाणे होऊ शकतं कदाचित. कृष्णात, एका बाजूला आपण असं म्हणतोय की उद्धव ठाकरेंनी हा संपूर्ण दावा जो होता तो फेटाळलेला आहे की फडणवीसांसोबत आपली कुठलीही चर्चा झाली नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील महापौर पदावर दावा करतोय आणि जर त्यांच्याकडून दावा केला जात असेल तर त्यांच्या पडद्यामागे देखील अनेक हालचाली सुरू आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पत्ते खोललेले नाहीत. आपल्यासमोर पर्याय खुला असलं तरी त्या संदर्भातली जी रणनीती आहे ती शेवटच्या दिवशी समजेल अशा प्रकारचं एक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचं मत आहे की आपल्याला महापौर करायचं आहे आणि देवाची जर इच्छा असेल तर आपला महापौर देखील होईल अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्यासाठीचं जे संख्याबळ आहे, कारण काँग्रेसला सोबत घेऊन देखील जे संख्याबळ लागणार आहे, कारण आत्ता यांच्याकडे शिवसेना आणि मनसे धरून 71 आहे. जर यांचे 24-25 नगरसेवक हे भाजप काँग्रेसचे आलेले आहेत तरी देखील 100च्या वरती आकडा हा गाठू शकत नाही आहे. त्यामुळं वरचं संख्याबळ जे आहे ते कुठून आणायचं असा प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गट तर त्या शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देणार नाही हे उघड आहे. आणि यामध्ये सर्वात मोठी अडचण जी आहे ती भाजप कुठल्याही परिस्थितीत महापौर हे बनवणार, कारण भाजपची जी संख्याबळ आहे ते सर्वात जास्त 89 आहे आणि शिवसेना शिंदे गटाला त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. सत्तेत वाटा जो आहे तो अधिक दिला जाईल आणि त्यानंतर महापौर पदाची बोलणी जी आहेत ती वरिष्ठ पातळीवर होतील असे सांगितलं जात आहे. त्यामुळं कदाचित या दोघांच्या मध्येच तडजोड होऊन सत्तेत वाटा व्यवस्थित झाला तर शिंदे गट हा भाजपला थेटपणे पाठिंबा देऊ शकेल. नक्कीच कृष्णा, तर खरं तर मुंबईचा इतिहास आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळालं नाहीये. या निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्टपणे बहुमत मिळालं नाहीये. त्यामुळे महापौर आपला बसवायचा असेल तर बहुमताची गरज आहे. त्यामुळे नगरसेवकांची पळवापळवी केली जाते का याकडेही लक्ष असणार. तुम्ही असेच जोडलेले राहा. आता आपण कल्याण डोंबिवलीमधला आढावा घेणार आहोत. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना मोठा पक्ष ठरलेला आहे आणि शिवसेनेकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतोय. मात्र शिवसेनेला देखील बहुमताची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही नगरसेवक शिवसेनेचा गळाला लागल्याचं बोललं जातंय आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भोयर आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रशेखर, काय सध्याच्या हालचाली दिसत आहेत? उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले होते आणि निवडणुकीनंतर जे रिझल्ट आला त्याच्यामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्याकडे समसमान नगरसेवक निवडून आलेले आहेत. जी मॅजिक फिगर आहे ती 40 आहे आणि उल्हासनगर महापालिकेमध्ये शिवसेनेला 37 आणि भाजपला 37 अशा जागा मिळून आलेल्या आहेत. मात्र ज्या काही 3 जागांचे जे गणित होतं ते यशस्वी करण्यात शिवसेनेला यश आले. जे वंचितचे 2 नगरसेवक होते ते अज्ञातस्थळी रवाना झालेले आहेत आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सत्तेचं गणित आहे उल्हासनगरमधील ते जुळून आलेलं आहे. मात्र काल अचानकच अशी माहिती आली की उल्हासनगर आणि किंवा कल्याण डोंबिवली असेल किंवा मुंबई असेल इथे युतीची घोषणा लवकरात होणार आहे. मात्र असं असतानाही एकीकडे शिवसेना दबावतंत्र अवलंबताना पाहायला मिळतंय, कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये आपण पाहू शकतो की जरी महायुती झाली असली जरी शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आलेले आहेत. मात्र जे सत्तेचं गणित मिळवण्यासाठी अजून 10 ते 11 नगरसेवकांची संख्याबळची आवश्यकता आहे. जरी ही युती झाली असेल तर हे जे कल्याण डोंबिवलीमध्ये युती होऊ शकते आणि दोन्ही गटांचा महापौर होऊ शकतो. मात्र जे काही ठाकरे गटाचे जे 11 नगरसेवक आले ते नॉट रिचेबल आहेत. ते कोणाच्या बाजूने गेलेत हे मात्र कळू शकले नाहीयेत. त्यामुळे अजूनही जे सत्तेचं तांगडं आहे जे उल्हासनगर असेल किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे ते अजूनही असंच भिजत पडलेलं आहे. त्याच्यामुळे आता नक्की हे समीकरण काय आहेत आणि कल्याणमध्ये किंवा उल्हासनगरमध्ये शिंदे गट हा दबाव तंत्राचा वापर करतोय का, की महापालिकेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जे काही 2.5 वर्षाचं महापौरपद जे शिवसेनेला पाहिजे त्याच्यासाठी कुठेतरी दबाव तंत्राचा वापर करताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. नक्की चंद्रशेखर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.